श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 143चा उर्वरित भाग। सर्वज्ञांना विचारले, जीजी मला उशीर तर लागला नाही, तरी पण उशीर लागला असे आपण का म्हणालात? सर्वज्ञांनी सांगितले, आम्हाला निरूपण करण्याची प्रवृत्ती झाली म्हणून तुमची वाट पाहत होतो. भट्टोबासांनी म्हटले, हो जी, तरी आता निरूपण करा. मग सर्वज्ञांनी प्रल्हाद बैसाला जे निरूपण केले तेच भट्टोबासांना निरूपण केले. आनंद शब्दे ईश्वरू बोली, जे आनंदू तो ब्रह्म, तो अच्युत, तो अविक्रिय, तो अव्यक्त, तो अमृत, तो शुद्ध, तो बुद्ध, तो नित्यमुक्त, तो निर्भिमानू, तो परसाक्षीत्व, ऐसाई धर्मू तेथ नाही. केवळ तो केवळ इची नित्य संबंधे माया असे. माया जेथ संबंधाते पातळी असे, तेथची न पवे ऐसेची वस्तू ते ऐश्वर्यादी करोनी सकळी धर्म माया संबंधेची तेथ सर्वात मुकू तो, सर्वात्मकू तो, सर्वातीर्थ तो, सर्व करता तो, सर्व साक्षी तो, ऐसा परमेश्वरू एकुआती. बैसा उंच मठात उपहार तयार करत होती. बैसाला जे सुप्रत नव्हते ते साधा आठवण करून देत होती. असा दोघींनी उपहार तयार केला. मग पूजावसराची तयारी केली. भट्टोबासांनी सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले, सर्वज्ञांसाठी आसन रचले, सर्वज्ञ आसनावर बसले. भट्टोबासांनी सर्वज्ञांची पूजा केली. एकाच्या मताने उलट क्रमाने पूजा केली. धूपारती मंगळारती केली. मग सर्वज्ञ उंच मठाला गेले, तेथे बसले. सर्वज्ञांसाठी ताट केले, भक्तजनांसाठी पत्रावळी टाकल्या. सर्वज्ञांनी पंचावळी बघितल्या व बाईसाला विचारले, बाई, भटाची कोणती जागा आहे? तेव्हा भट्टोबासांनी म्हटले, जीजी मला आणि कुठे जागा आहे? मला श्री चक्रधर महाराजांच्या हृदयातच जागा आहे. मग बाईसाने म्हटले, बाबा, या आरतीच्या ताटातील दिवे मुठात टाकून देईन, मग त्यात वाढून देईन. भट्टोबासांनी ते दिवे व मुठा फेकू दिल्या नाहीत. मग भट्टोबास बसले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।